नमस्कार, मी साटम. मी एक पोस्ट पाहिली होती, आता तुमच्याबरोबर शेअर करायला नाहीये, पण त्या पोस्टमध्ये असं दिलं होतं की 50 करोड सॅम बहादूरनी कमवले, त्यावेळेला 500 करोड एनिमलनी कमवले होते. त्यावेळेला मला एक गोष्ट आठवली, ती म्हणजे ही. हम सोल्जर्स देश के बाहर के दुश्मनों से लड़ सकते हैं, खुद को डिफेंड कर सकते हैं, लेकिन देश के अंदर, यहाँ अंदर हमारे लिए लड़ने की जिम्मेदारी आपकी है, मैडम प्राइम मिनिस्टर. तर बघा, हा खरा प्रसंग आहे फील्ड मार्शल सॅम मानेकशॉ किंवा सॅम बहादूर यांच्या आयुष्यात घडलेला. तो त्यांनी चित्रपटात सुद्धा घेतलेला आहे. पण या प्रसंगातून ते अपेक्षा करतात पंतप्रधानांकडनं, म्हणजे इनडायरेक्टली जनतेकडून, की जनतेने त्यांच्यासाठी लढायचं. पण ज्या प्रकारे प्रेक्षकांनी चॉईस केली आहे ना, त्यावरून तरी मला वाटतंय त्या बाबतीत आपण असमर्थ ठरलोय आणि एका महान सैन्य अधिकाऱ्याच्या बदली आपण एका जनावराची निवड केली. बघा, प्रत्येकाची गोष्ट वेगळी असू शकते, प्रत्येकाची चॉईस वेगळी असू शकते. हे मी माझं मत व्यक्त केलंय. तसं मी चित्रपटगृहामध्ये जाऊनच सॅम बहादूर बघितलंय. बाकीच्यांचं काय ते मला माहित नाही. तुमचं काय ते कमेंट सेक्शन मध्ये कळवायला बिलकुल विसरू नका. आणि हर हर महादेव. आणि जाता जाता सांगतो, आता नाताळचा महोत्सव सुरू होतोय. उद्यापासून नाताळबद्दलच्या रील येतील. तोपर्यंत जिंगल बेलवा, जिंगल बेलवा, जिंगल बेलवा बाजेला, पक्की दाढ़ी वाला बुढ़वा झोला लेके भागेला. हे जिंगल बेलवा, जिंगल बेलवा, जिंगल बेलवा बाजेला, पक्की दाढ़ी वाला बुढ़वा झोला लेके भागेला.